नमस्ते. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास ही जी आपली मालिका आहे त्याच्यामध्ये आज आपण समजून घेणार आहोत घराण्यांचा इतिहास म्हणजे नेमकं काय. या मालिकेमधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि ही मालिका बनवायचं कारण असं आहे की बरेच आपले मित्र जे असतात त्या मित्रांना स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधण्याची इच्छा असते, परंतु घराण्याचा इतिहास शोधणं हे साधं सोपं काम नाहीये. त्याच्यासाठी तज्ज्ञांची मदत लागते, वेळ लागतो, पैसा लागतो. परंतु प्रत्येकालाच ती गोष्ट शक्य होतेच असं नाही. अनेक लोक आपापल्या परीने घराण्यांचा इतिहास शोधायचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित घराणी आहेत, ती सर्व जाती धर्मामध्ये आहेत. त्यांचा कार्याचा आवाका खूप मोठा आहे. पण या घराण्याचे वंशज असतील किंवा या घराण्याबद्दल कोणी संशोधन करणारे हौशी संशोधक असतील, या सर्वांना जर घराण्याचा इतिहास शोधायचा असेल तर नक्की काय करावं, कोणाकडे विचारणा करावी, कसा शोधावा, घराण्याचा इतिहास शोधण्याचे परिणाम काय होतात, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, याच्याबद्दल बिलकुल काही माहिती नसते. प्रत्येक व्यक्ती ही भावनिकतेने आपापल्या परीने घराण्याचा इतिहास शोधायचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे या इतिहासामध्ये अनेक त्रुटी राहून जातात, या संशोधनामध्ये अनेक त्रुटी राहून जातात. तर जर तुम्ही स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधत असाल किंवा एखाद्या घराण्याचा अभ्यास करत असाल आणि हे तुम्ही वैयक्तिक पातळीवर करत असाल, तर वैयक्तिक पातळीवर या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय काय माहिती असणं आवश्यक आहे ते आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत. आणि यातला जो आजचा पहिला व्हिडिओ आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी घराण्याचा इतिहास म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. कारण जे आपल्याला शोधायचं आहे ते कसं शोधायचं ही नंतरची गोष्ट आहे, पण जे आपल्याला शोधायचं आहे ते नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. घराण्याचा इतिहास शोधायचा आहे म्हणणाऱ्या कुठल्याही माणसाला जर असं विचारलं की तू घराण्याचा इतिहास शोधतोयस म्हणजे दादा एक 25 मुद्दे सांग मला की तू काय शोधतोयस, तर बहुतांश लोकांना त्याच्यामधले 5 मुद्दे पण नीटपणे सांगता येणार नाहीत स्पष्ट की मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधायचा आहे म्हणजे काय करायचं. तर ही जी अस्पष्टता आहे, ही अस्पष्टता राहू नये, निसंदिग्धता यावी. आपल्याला जे काही शोधायचं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहू नये. आपण काय शोधतोय आपल्याला माहित नाही असं होऊ नये, म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवू. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की घराण्याचा इतिहास म्हणजे आपल्या कुटुंबाचं, पूर्वजांचं किंवा संपूर्ण वंशावळ्या ज्या असतात त्या वंशावळ्यांच्या जीवनाच्या घटनांचं संशोधन आपण करत असतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामील असतात, जसं पिढ्यांचं नाव, जन्मतारीख, पूर्वजांचं नाव, त्यांचे व्यवसाय, मृत्यूचं तारीख, विवाह, नोकरी कुठं करत होते, त्यांनी कुठे स्थलांतर केलं, यासारख्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला घराण्याच्या इतिहासामध्ये शोधाव्या लागतात. घराण्याचा इतिहास शोधण्याचं आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट असावं लागतं की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबाच्या, घराण्याच्या मुळाबद्दल समजून घ्यायचं की ते मूळ कुठलं आहे, ही आपली मेन प्रेरणा असली पाहिजे की आपण कुठून आलो ते मूळ शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर सांस्कृतिक वारसा जो आपल्या घराण्याचा आहे तो सांस्कृतिक वारसा जपणं हा आपला उद्देश असला पाहिजे. जे जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांनी, काही लोकांनी मोठी कर्तबगारी गाजवली असेल, त्यांचं मोठं नाव झालं असेल, काही लोकांनी सर्वसामान्य जीवन जगले असतील, परंतु या सर्वांची नोंद ठेवणं, त्यांच्या कहाण्या नोंदवून ठेवणं आणि भावी पिढीला त्या वाचण्यासाठी उपलब्ध करून देणं हे आपला घराण्याचा इतिहास शोधण्याची काही वैशिष्ट्ये असली पाहिजे. आता ही वैशिष्ट्ये आहेत, पण नक्की शोधायचं का, तर भरपूर मुद्दे आहेत. आपण त्याच्यावर 100-200 मुद्द्यांबद्दल पण बोलू शकतो, पण महत्वाचे जे 25 मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊ. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजांचा शोध. मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधायचा आहे म्हणजे मला काय करायचं की माझ्या पूर्वजांचा शोध घ्यायचा आहे. या घराण्याच्या इतिहासामधून मला माझ्या पूर्वजांबद्दल अनेक प्रकारची माहिती मिळते, त्यांचे व्यवसाय, त्यांची जीवनशैली, त्यांचे समाजामधलं स्थान, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती झाली पाहिजे. मागाशी सांगितलेली विवाह, जन्म, मृत्यू त्याच्या नोंदी सापडलीच पाहिजेत, पण माझ्या पूर्वजांचं त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या पिढीमध्ये, समाजामध्ये नेमकं काय अस्तित्व होतं हे मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वंशाची ओळख. घराण्याचा इतिहास शोधणं म्हणजे आपण आपल्या वंशाची ओळख शोधणं असतं. उदाहरणार्थ की माझ्या घराण्याचं मूळ वंश कोण आहे किंवा मूळ पुरुष कोण आहे, माझ्या घराण्याचं समाजामध्ये स्थान काय आहे. आणि वंश जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वंश आणि कुल या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ पण बनवलाय की कुल कसं वेगळं आहे किंवा आणि वंश कसा वेगळा आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. वाटल्यास मी त्याची लिंक खाली या व्हिडिओच्या खाली देईलच. त्या लिंकवर क्लिक करून आपण कुळ आणि वंश याच्यामधला फरक समजून घेऊ शकता.
वंश म्हणजे आपण इथे जेव्हा घराण्याचा इतिहास शोधतो त्यावेळेला जैविक वंश आपण ज्याला म्हणतो, की द्रविड किंवा आर्य ही विभागणी आहे, ती वरवरची विभागणी आहे किंवा ती आपण म्हणू शकतो की भौगोलिक विभागणी आहे. वंश म्हणजे तुम्ही मंगोलाईड वंशाचे आहात का, तुम्ही आफ्रिकन वंशाचे आहात का, तुम्ही युरेशियन वंशाचे आहात, हे शोधणं, याला आपण वंश शोधणं म्हणतो. आणि आजकाल DNA चाचण्या उपलब्ध आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही तुमचा पितृवंश आणि मातृवंश शोधू शकता. ती काही फार किचकट गोष्ट नाहीये. तर घराण्याचा इतिहास शोधताना सर्वात आधी माझा वंश कुठला आहे हे शोध घेणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर घराण्याचा इतिहास शोधताना आपण घराण्याच्या परंपरांची माहिती शोधली पाहिजे. म्हणजे आपलं जे कुटुंब होतं त्याची धार्मिक आस्था काय होती, सांस्कृतिक जाणीवा काय होत्या, सामाजिक परंपरा कोणत्या होत्या, यांची सगळी माहिती असते ती आपल्याला घराण्याच्या इतिहासामधून मिळते. ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये अजून जर आपण खोलात गेलो तर आपल्या घराण्यामध्ये कुठले सण उत्सव साजरे केले जात होते, कोणती धार्मिक अनुष्ठानं केली जात होती, कुटुंबाचे रीतिरिवाज काय होते, हे पण आपण घराण्याचा इतिहास शोधताना शोधू शकतो. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. आपल्या घराण्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख काय होती, म्हणजे आपले जे पूर्वज होते ते आपले पूर्वज कोणती मूल्य मानत होते, कोणती तत्व मानत होते, कोणत्या कलांमध्ये प्रवीण होते आणि त्यांनी हे त्यांचं ज्ञान पुढील पिढ्यांना कसं काय दिलं हे आपल्याला घराण्याच्या इतिहासामधून समजतं. एखाद्याच्या घरामध्ये त्याचे पूर्वज कोणी गायक असतील, कोणी लोहार असतील, कोणी आपण म्हणतो की राजकारणी असतील, कोणी सैन्य अधिकारी असतील. त्याच्यानंतर कोणती तत्व हे लोक मानत होते, कोणी राजनिष्ठा मानत असेल, कोणी वतननिष्ठा मानत असेल, कोणी जनतेशी निष्ठा मानत असेल, कोणी जमिनीची निष्ठा मानत असेल. वेगळी वेगळी मूल्य आहेत. कोणत्या कोणत्या देवदेवता तुम्ही मानता, कोणते कोणते आचार विचार मानता, कोणत्या मानवी मूल्यांवर तुम्ही श्रद्धा ठेवता, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेला आपण आपल्या घराण्याचा सांस्कृतिक वारसा शोधतो त्यावेळेला सापडतात, त्या आपण आवर्जून शोधल्या पाहिजे. घराण्याचा इतिहास शोधण्याचं पाचवं एक महत्वाचं कारण म्हणजे पारिवारिक संपत्तीचा इतिहास शोध. म्हणजे घराच्या इतिहासामधून आपल्याला आपल्या घराण्यामध्ये किंवा कुटुंबामध्ये संपत्ती किती होती आणि त्या संपत्तीची वाटणी कुणामध्ये झाली, ती कशी झाली, त्या संपत्तीच्या वाटपाचा इतिहास काय होता पिढ्यानून पिढ्या, ते आपल्याला समजून येतो. कोणती संपत्ती कोणाला मिळाली आणि ती कोणत्या अटींवर तिचं वाटप झालं होतं ते आपल्याला कळतं. बऱ्याचदा दत्तक विधानाचे इश्यू निर्माण होतात, अपत्यप्राप्ती होत नाही, मुलींमध्ये प्रॉपर्टी वाटली जाते, अनेक अटी शर्ती त्याच्यामध्ये घातल्या जातात आणि आपल्याला या पारिवारिक संपत्तीचा इतिहास शोधताना अनेक कधी कधी कटू गोष्टी पण आढळून येतात ज्या आपल्याला ऐकायला आवडत नाहीत, पण त्या पण आपल्याला घराण्याच्या इतिहासामध्ये सापडतात. पण घराण्याचा इतिहास हा जसा घराण्याची मूल्य शोधण्याची एक प्रोसेस आहे, तसंच घराण्याचा इतिहास ही घराण्याच्या संपत्तीचा हिशोब लावण्याची पण एक प्रोसेस आहे. हे आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. घराण्यांचा इतिहास शोधण्याचा सहावा एक महत्वाचा फायदा हा आहे की त्याच्यामुळे आपल्याला आपल्या स्वास्थ्याचा इतिहास कळतो. म्हणजे माझ्या पूर्वजांना कोणते अनुवंशिक आजार होते ते मला माझ्या कुळाच्या इतिहासामधून किंवा घराण्याच्या इतिहासामधून कळतं. त्याच्यामुळं मला भावी पिढीला त्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा वेळीच त्याच्याबद्दल उपाययोजना करण्यासाठी मदत होते. अनेक अनुवंशिक आजार आपण म्हणतो की ते एखाद्या घराण्यामध्ये चालत आलेले असतात, त्यांच्याबद्दल आधीच माहिती कळाली तर आपल्याला त्यांच्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी मदत होते. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातल्या महत्वाच्या व्यक्ती. आपल्या घराण्यामध्ये, घराणा आपल्या शेतकऱ्याचा असू देत, नाहीतर आपलं घराणं जे असेल ते घराणं एखाद्या राजाधिकाऱ्याचा असू देत, सैन्य अधिकाऱ्याचा असू देत, कर्तृत्ववान व्यक्ती या समाजामध्ये सर्वत्र असतात. त्यांना कुठल्या पदाचं किंवा आपण म्हणतो की एखाद्या मोठ्या मानपानाचं बंधन नसतं. साध्या घरामध्ये पण व्यक्ती कर्तृत्ववान असते, शेतकरी असते, तिच्या घरामध्ये पण एखादी व्यक्ती कर्तृत्ववान असते. तर माझ्या घराण्यामध्ये कोणत्या महत्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी समाजामध्ये काय विशेष योगदान दिलं किंवा काय विशिष्ट कर्तृत्व होतं जे त्यांच्या आयुष्य कालावधीमध्ये, त्यांनी जीवन कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या पूर्तीप्रमाणे केलं, त्याची माहिती आपल्याला घराण्याच्या इतिहासामधून शोधता येते. आपण आपल्या घराण्यातल्या महत्वाच्या व्यक्तींची एक वेगळी नोंद करून ठेवली पाहिजे इतिहास शोधण्यासाठी आणि त्यांचं कर्तृत्व शोधण्यासाठी त्यांचं एक वेगळं प्रोफाईल बनवलं पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व त्यांची माहिती आहे. प्रोफाईल म्हणजे आपण चरित्र म्हणू शकतो की प्रत्येक घराण्यामध्ये काही ना काही कर्तृत्ववान व्यक्ती असतात ज्याच्यामुळे घराण्याला ऊर्जितावस्था आलेली असते. त्यामुळे ते व्यक्तीचं चरित्र बनवण्यासाठी आपल्याला या गोष्टींची घराण्याचा इतिहास शोधण्याची मदत होते. आठवा जो मुद्दा आहे तो आठवा मुद्दा म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घराण्यामध्ये काही ना काहीतरी संघर्ष असतात. कधी संघर्ष अंतर्गत असतात, कधी संघर्ष बहिर्गत असतात, म्हणजे बाहेरच्या माणसांशी केलेले असतात किंवा घरामध्येच कधी कधी संघर्ष लोकांनी स्वतःमध्येच केलेले असतात. हे संघर्ष पण आपल्या घराण्याला आकार देण्यासाठी कारणीभूत होत असतात. म्हणजे आज मी जो कोणी इथे कुठे बसलेलो आहे, हा जो आकार माझ्या घराण्याला आलेला आहे, माझ्या आयुष्याला आकार आलेला, हा सर्व आकार जो आहे
हा या घराण्यांच्या संघर्षांचा परिणाम असतो किंवा परिपाक असतो. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी कोणते संघर्ष केले, त्यांनी कसे विजय मिळवले, विजय फक्त रणांगणात मिळवायची गरज नाहीये. संकट ही दैनंदिन आयुष्यामध्ये पण येत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या महत्वाच्या गरजा असतात. त्याच्यासाठी पण झुंजावं लागतं माणसाला वेळ प्रसंगी. तर या सगळ्या गोष्टींवर कशी आपल्या पूर्वजांनी मात केली, ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपण त्याच्यामधून प्रेरणा घेऊ शकतो आपलं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी. म्हणून घराण्याचा इतिहास हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घराण्याचा, आपल्या कुटुंबियांच्या संघर्षाचा इतिहास आहे. त्यांनी त्या संकटांवर मात केलेली जी आहे, जो विजय मिळवलेला आहे त्यांच्यासमोर आलेल्या अडचणींवर, त्या विजयाचा इतिहास आहे. त्या अंगाने पण आपण आपल्या घराण्याच्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे कौटुंबिक बदल. आता एखादं घराणं असतं तर त्या घराण्यामध्ये अनेक कुटुंब असतात. त्या कुटुंबाच्या संरचनेमध्ये काळ, वेळ, परिस्थितीनुसार अनेक बदल होत असतात. वेळेनुसार घराण्यातले आपले जे सदस्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये अनेक बदल घडून येत असतात, अनेक स्थित्यंतर होत असतात. कधी ते बदल असतात सकारात्मक असतात, कधी नकारात्मक असतात. कधी हे बदल असतात ते अप्रत्यक्ष असतात, जाणून येत नाहीत कुठल्या कारणामुळे झाले, पण ते होत असतात. त्याच्यामुळे या सर्व बदलांमुळे आपल्या घराण्यातील व्यक्तींची आणि वेगवेगळ्या कुटुंबांची प्रवृत्ती प्रत्येक पिढी दर पिढी काळानुसार कशी कशी बदलत गेली, त्याचा अभ्यास करणं म्हणजे पण घराण्याचा इतिहासाचा अभ्यास करण्यासारखा आहे किंवा ते शोधण्यासारखं. 10वा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या मुळाची ओळख. कुठलाही इतिहास आपण का शोधतो? आपल्याला खोलात जायचं असतं, आपल्याला शेवटापर्यंत जायचं, आपल्याला त्याचं मूळ शोधायचं असतं. घराण्याच्या इतिहासाच्या माध्यमातून आपण आपल्या मुळाचे, आपल्या कुळाचं अस्तित्व जे होतं ते कोणत्या गोष्टीवर अवलंबून होतं, ती मूलभूत गोष्ट कुठली होती ज्याच्यावर माझं घराणं उभं राहिलं किंवा नावारूपाला आलं, ते आपण आपल्या घराण्याच्या मुळाची ओळख जी आहे किंवा मूळ पुरुषाची ओळख जी आहे ती ओळख शोधून काढल्यानंतर कळायला मदत होते. 11वी गोष्ट आपल्याला करावी लागते, आपण घराण्याचा इतिहास शोधतो म्हणजे किंवा बहुतेक लोकांचं घराण्याचा इतिहास शोधण्याचं उद्दिष्टच असतं ते म्हणजे वंशावळी शोधणं किंवा वंशावळी बनवणं, वंशवृक्ष बनवणं. तर कुळाचा व्यवस्थित इतिहास करून, घराण्याचा व्यवस्थित सांगोपांग इतिहास करून आपण आपल्या कुळाचा इतिहास जो आहे तो कुळाचा इतिहास शोधू शकतो. तो वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आपण म्हणतो की वेगळे मॅप आपण त्याचे बनवू शकतो, नकाशे बनवू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीमधून, आकृत्यांमधून आपण तो दाखवू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात सोयीची आणि सगळ्यात जर प्रसिद्ध आकृती कुठली असेल तर ती म्हणजे वंशावळी बनवून किंवा वंशवृक्ष बनवून. त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित मांडता येते. काही लोक फक्त नाव लिहून वंशावळी बनवतात, काही लोक असं ते प्रत्येक नावाचं एक प्रोफाईल पण बनवतात. आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला काय करायचं. पण घराण्याचा इतिहास शोधायचा असेल तर तुमच्याकडे वंशावळी ही पक्की असली पाहिजे आणि खात्रीशीर असली पाहिजे. वंशावळीमध्ये जर काही शंका असेल तर आपल्या घराण्याचा इतिहास चुकू शकतो, कारण आपण चुकीच्या गृहीतकांवर जर आपल्या घराण्याच्या इतिहासाची मांडणी केली, आपण चुकीच्या व्यक्तींना आपल्या घराण्यातील व्यक्ती धरून इतिहासाची मांडणी केली तर आपल्या घराण्याचा इतिहास चुकू शकतो. याच्यासाठी वंशावळी ही फार अचूक असली पाहिजे, हे आपण काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. 12वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील गुपित. प्रत्येक घराण्यामध्ये स्वतःची काही ना काहीतरी गुपितं असतात. काही गोष्टी अनावधानाने गुपित झालेल्या असतात किंवा अनावधानाने काळाच्या ओघामध्ये गेलेल्या असतात. काही गोष्टी जाणीवपूर्वक दडवलेल्या असतात. काही इतिहास हा बदलण्याचा प्रयत्न केलेला असतो आपल्या घराण्यातल्या, कधी बाहेरच्या लोकांनी, कधी घरातल्याच लोकांनी, कधी परिस्थितीच्या दबावामुळे. काही गोष्टी आपल्या घराण्यातल्या आपल्याला माहीत नसतं, काही गोष्टी विस्मरणात गेलेल्या असतात, काही गोष्टी जाणून बुजून विसरलेल्या असतात, काही गोष्टी ठरवलेल्या असतात की ह्या आपल्या घरामधल्या या गोष्टीबद्दल कुठेही चर्चा करायची नाही, बाहेर तिच्याबद्दलचे कागदपत्र नष्ट करायचे. अशा पद्धतीने घराण्याचा इतिहास दडपलेला असू शकतो. त्याच्यामुळे आपल्या घराण्यामधली गुपितं कुठली आहेत ते पण आपण घराण्याचा इतिहास शोधताना लक्षात घेतलं पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी गुपितं आपल्याला सापडतील ती व्यवस्थित तर्कशुद्ध पद्धतीने त्याचं विश्लेषण करून त्यांची मांडणी केली पाहिजे. भावनिकतेने आपण त्या गोष्टींकडे नाही बघितलं पाहिजे. 13वा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील असमानता आणि वाद. बऱ्याचदा काय होतं की आपल्या घराण्यामध्ये कौटुंबिक असमानता असते. म्हणजे माझी भावकी आहे, मी आहे, माझे चुलत भाऊ आहेत, नंतर चुलत चुलत भाऊ आहेत आणि कधीतरी आमच्या आजोबा पणजोबा एकच होते माझ्या घराण्यामध्ये. पण नंतर जेव्हा काळ घेत गेला, पुढच्या पिढ्या आल्या, काळ जसा जसा पुढे सरकत गेला, जमिनीच्या वाटण्या होतात, अनेक गोष्टीच्या वाटण्या होतात, संपत्तीच्या वाटण्या होतात. पण याच्यामुळे काय होतं की ताणतणाव निर्माण. कोणाला वाटतं मला जास्त संपत्ती मिळायला पाहिजे, कोणाला वाटतं ही माझ्या हक्काची जमीन आहे. म्हणजे कुटुंबामध्ये जे ताणतणाव निर्माण होतात, हे ताणतणाव पण पुढे जाऊन पुढच्या पिढीचं आयुष्य घडवत असतात, त्या घराण्याची जडणघडण करत असतात. त्यामुळं कौटुंबिक असमानता आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे पण आपण घराण्याचा इतिहास शोधताना आवर्जून तपासून बघितले पाहिजे. 14वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबाची सामाजिक परिस्थिती. पूर्वीच्या काळामध्ये
सामाजिक स्थितीला फार महत्व होतं. म्हणजे तुम्ही समाजामध्ये कुठल्या पायरीवर आहात, त्याच्यावर तुम्हाला कुठले मान सन्मान मिळणार आणि जगण्याच्या किती संधी उपलब्ध होणार हे ठरत असायचं. त्यामुळे पूर्वीच्या काळी आपल्या घराण्याची स्थिती कशी होती, समाजामध्ये स्थिती कशी होती आणि त्याच्यामध्ये झालेले जे बदल आहेत वेळोवेळी, की कधी माझी सामाजिक स्थिती उंच होईल माझ्या घराण्यातल्या माणसाची, कधी माझ्या घराण्याची सामाजिक स्थिती खालावेल काही कारणाने. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा सगळे जे चढ उतार आपल्या सामाजिक स्थितीमधले आहेत, आपल्या घराण्यातल्या व्यक्तींच्या जीवनातले चढ उतार सामाजिक स्थितीमधले जे असतील, तर ते आपण व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजेत. घराण्याची सामाजिक स्थिती, समाजामध्ये त्या घराण्याचं स्थान आणि ते त्याच्यामध्ये होणारे बदल हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. परंतु आपण आपल्या ज्या घराण्याचा आपण अभ्यास करतोय तोपर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 15वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील किंवा घराण्यातील एखाद्या व्यक्तीने नाव किंवा प्रसिद्धी कमवलेली असेल, तर अशा व्यक्तीची माहिती समाजामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी गेली पाहिजे. मी आता एवढी वर्ष अभ्यास करतो, 20 ते 25 वर्ष. मला माहिती आहे की काही काही कुटुंबामध्ये फार कर्तबगार माणसं आहेत, पण त्यांच्याबद्दल कधी लिहिलंच गेलं नाही. पुष्कळ घराणीत, ऐतिहासिक घराणीत, सर्वसामान्य घराणीत, पण त्या घराण्यातल्या काही माणसांनी एवढं अफाट कर्तृत्व गाजवले, देशासाठी काही ना काही केलेलं आहे, समाजासाठी काही ना काही केले, स्वतःच्या आयुष्यामध्ये अचिव्हमेंट घडवून आणलेले आहेत. इंग्रज सरकारने त्याची दखल घेतलेली आहे. बाहेरच्या देशातले लोक त्याच्याबद्दल बोलतात, आपल्या आजूबाजूचे लोक बोलतात, फक्त आपण बोलत नाही. त्याच्यामुळे आपल्याच कुटुंबामध्ये ठेवलंय काय, आपल्याच कुटुंबामध्ये होतं कोण, आपले पूर्वज होते कोण, त्यांना नाव सन्मान प्रसिद्धी कशामुळे मिळाली, ते कशा ठिकाणी प्रसिद्ध झाले हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जर आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला माहित नसेल तर आपण पुढचा इतिहास पण शोधू शकत नाही. 16वा मुद्दा तो म्हणजे अनुवंशिक गुण. मगाशी जसं आपण अनुवंशिक आजारांचा उल्लेख केला तसं प्रत्येक घराण्यामध्ये काही ना काहीतरी अनुवंशिक गुण त्याच्या पूर्वजांपासून आलेले असतात. ते अनुवंशिक गुणधर्म कुठले आहेत हे आपल्याला घराण्याच्या इतिहासावरून शोधता येतं. म्हणजे एखाद्या घराण्यामध्ये माणसं फार स्थापट असतात, एखाद्या घराण्यामध्ये फार आज्ञाधारक असतात, एखाद्या घराण्यामध्ये माणसं खूपच सुशिक्षित असतात, काही काही घराण्यामध्ये माणसं अत्यंत रानटी प्रवृत्तीचे असतात. हे घराण्याचे हे अनुवंशिक गुणधर्म आहेत. हे अनुवंशिक गुणधर्म आपल्याला घराण्याच्या इतिहासाच्या माध्यमातून शोधता येऊ शकतात. 10वा मुद्दा तो म्हणजे विभिन्नता आणि भिन्नता. तर घराण्याचा इतिहास म्हणलं की आपल्याला वाटतं की माझ्या घराण्याचा इतिहास एकसुरीच आहे. म्हणजे मी कोणीतरी सरदार आहे, मी कोणतरी राजपूत आहे, मी कोणतरी मराठा आहे आणि माझ्या घराण्याचा इतिहास हा फक्त शौर्याचा इतिहास आहे असं आपल्याला वाटत असतं दरवेळेला. पण तसं नसतं. घराण्याचा इतिहास हा फक्त आणि फक्त कुठल्या तरी एका मूल्याचा किंवा एका गोष्टीचा, एका उद्देशाचा इतिहास नसतो. त्याच्यामध्ये विविधता असते, त्याच्यामध्ये सांस्कृतिक भिन्नता असते. जसं की एकाच कुटुंबातील अनेक लोक असतात, ते एकाच घरामध्ये न राहता अनेक ठिकाणी राहत असतात. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकाच कुटुंबातले अनेक लोक हे परदेशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये स्थायिक झालेले असतात. म्हणजे घराणं तेच आहे, लोक तेच आहे, परंतु आता त्यांच्यामध्ये काळ वेळ परिस्थितीनुसार विविधता आणि भिन्नता आलेली आहे. तर आपल्या घराण्याच्या इतिहासामध्ये कोणत्या स्टेजला आपल्या घराण्यामध्ये भिन्नता यायला सुरुवात झाली लोकांच्या बद्दल किंवा लोकांच्या मनाबद्दल, लोकांच्या मनामध्ये भिन्नता निर्माण व्हायला सुरुवात झाली हे आपल्याला घराण्यांच्या इतिहासामधून समजतं. 18वी गोष्ट अशी आहे की इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतो आपण. आता इतिहासाची पुनरावृत्ती काय की अनेक घराण्यांमध्ये काही गोष्टी आपल्याला ठराविक कालावधीमध्ये होताना दिसतात, की ठराविक कालावधी उलटून गेला की ती गोष्ट परत रिपीट होते, परत रिपीट होते, परत रिपीट होते. या चक्र आपल्याला एखाद्या घराण्याचा इतिहास आपण जेव्हा 500-600 वर्षाचा शोधू त्यावेळेला लक्षात येतं की पिढी दर पिढी काय होते की इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ती इतिहासाची पुनरावृत्ती का होते एखाद्या घराण्याच्या इतिहासामध्ये हे पण आपण शोधणं गरजेचं आहे. 19वा मुद्दा ते म्हणजे संस्कृतीचं स्थान. आपल्या घराण्याची संस्कृती आहे, ती घराण्याची संस्कृती कशी विकसित झाली, ती कोणत्या गोष्टींवर आधारित होती, त्याचा सखोल अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. कारण माझी संस्कृती होती ती कधी कधी कसं होतं की मी ज्या भूभागामध्ये राहतो तिथे माझ्या संस्कृतीची कोणी माणसंच राहत नसतं, मग मी बाहेरून आलो. पण जिथून कुठून मी माझ्या मूळ गावातून आलोय त्या मूळ गावामध्ये माझी संस्कृती काय होती हे मला कळायला घराण्याच्या इतिहासामुळे मदत होती. 20वा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाजाचा विकासाचा अभ्यास. एखादी व्यक्ती असेल तरी समाजाचा भाग आहे, एखादं घराणं असेल तरी समाजाचा भाग आहे. पण या घराण्याच्या माध्यमातून, एखाद्या घराण्याच्या माध्यमातून त्या समाजाचा विकास कसा झाला हे आपल्याला कळू शकतं. उदाहरणार्थ एखाद्या घराण्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या शाळेला देणगी दिलेली असू शकते किंवा एखाद्या कॉलेजला भरघोस देणगी दिलेली असते, स्वतःच्या पदरची जमीन पण दिलेली असते. त्याच्यामुळे त्या गावामध्ये आपण म्हणतो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध होतात. त्या वैद्यकीय असतील, त्या शैक्षणिक असतील, आर्थिक असतील. तर माझ्या घराण्याच्या इतिहासाच्या माध्यमातून मला हे शोधलं पाहिजे की माझ्या घराण्याने समाजाला प्रभावित करण्यासाठी कोणती कोणती कामं केली. चांगली कामं म्हणतोय मी, वाईट कामं नाही की बंदूक घेऊन कोणाच्या कनपट्टीला लावणे किंवा अपहरण करणे या अशा गोष्टी नाहीत. परंतु माझ्या घराण्याच्या माध्यमातून या समाजामध्ये कुठली नवीन मूल्य रुजली, समाजाचा विकास कसा झाला, 2 पावलं समाज कसा पुढे गेला मागच्यापेक्षा जुन्या रूढी परंपरा सोडून, याच्यासाठी आपल्याला
घराण्याचा इतिहास शोधणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपोआप समाजाच्या विकासाचा अभ्यास करता येतो किंवा महत्त्व कळू शकतं. 21वा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणाचा प्रभाव. आता घराण्याच्या इतिहासातून आपल्या घराण्यावर झालेल्या पर्यावरणीय बदलांचा आणि त्याच्या प्रभावांचा आपल्याला अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ कोणीतरी कळत नकळत आपल्या जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असेल, काहीतरी कोणी जास्त ऊर्जा उत्सर्जित करत असेल, कोणतरी काही चुकीचाच बिझनेस करत असेल जो निसर्गपूरक नाहीये, त्याच्यामुळे पण काय होतं की पर्यावरणाचा आपल्या घरावर अनेकदा प्रभाव पडलेला दिसतो. त्याच्यामध्ये ऊन, वार, संकटे येतात, अनेक प्रकारची वादळं येतात आयुष्यामध्ये आणि त्यावेळेला त्या पर्यावरणाने आपल्याला कशा पद्धतीने शेप दिलेला आहे, कशा पद्धतीने आकार दिलेला आहे हे आपल्याला घराण्याचा इतिहास कळताना, शोधताना कळायला मदत होते. 22वा मुद्दा आहे तो म्हणजे संस्मरणीय घटना. घराण्याच्या इतिहासामध्ये अनेक संस्मरणीय घटना घडल्या असतील. उदाहरणार्थ एखादं मोठं लग्न झालं असेल, यात्रा झाल्या असतील, लढाई झाल्या असतील किंवा अजूनही काही महत्त्वाच्या घटना असतील, तर त्याची नोंद जर घराण्याच्या इतिहासामध्ये करून ठेवलेली असेल तर भावी पिढ्यांना ती गोष्ट कळायला मदत होते. 25वा आणि शेवटचा मुद्दा हा आहे की आपल्या घराण्यातली शिक्षण आणि बुद्धिमत्ता पातळी किती होते हे आपण तपासणं स्वतः. कारण इथून पुढे आपली मुलं शाळेमध्ये जात असतात, इथून पुढे समाजामध्ये आपल्याला बोलायचं असतं, नातेवाईक आपल्या घरी येत असतात. अशा वेळेला माझ्या घराण्यामध्ये कोणी व्यक्ती सुशिक्षित होती, कोणाची बुद्धिमत्ता विलक्षण होती, म्हणजे माझ्या कौटुंबिक सदस्यांची जी काही शैक्षणिक प्रगती झाली किंवा उन्नती झाली, जो काही त्यांनी विकास जो असेल तो कौटुंबिक विकास साधला. मगाशी आपण बोलत होतो तो कौटुंबिक विकास नाही, सामाजिक विकासाबद्दल बोलत होतो. आता आपण त्या कुटुंबाच्या विकासामध्ये बोलतोय की एखाद्या व्यक्तीमुळे त्या कुटुंबाचे आर्थिक, सामाजिक, मानसिक भरभराट होत असेल आणि घोषितावस्थेला येत असेल तर हा जो प्रगतीचा इतिहास आहे, तो प्रगतीचा इतिहास त्या कुटुंबातील सदस्य जे असतात ते शिक्षण घेतात, त्यांची जी बुद्धिमत्ता असते, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून आपल्याला पडताळून पाहता येतो. ते 25 मुद्दे झाले. असं घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी आपण 100-200 मुद्दे पण गोळा करून त्याच्यावर बोलू शकतो. परंतु महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत. आता निष्कर्ष काढायचा म्हटलं तर निष्कर्ष काय निघतो की आपल्या घराण्याचा इतिहास जो असतो तो आपल्या घराण्याच्या मुळांची, परंपरांची, संघर्षांची, आपल्या घराण्याच्या जडणघडणीची आपल्याला माहिती देतो. त्याच्यामधून आपण आपल्या घराण्याचं जे मूळ असतं ज्याच्यापासून आपण तुटलेलो, काही लोकांना असं वाटतं की आम्हाला आमची कुलदैवतच माहिती नाही, आम्ही तुटलेलो. काही लोकांना वाटतं की यांचं देवक माहिती नाही, तुटलेले. काही लोकांना वाटतं की आमची मुलं बाळ आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही तुटलेलो. तर माणसाने स्वतः प्रत्येक वेळेला याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या घराण्यामध्ये कशा पद्धतीने बुद्धिमत्ता वाढायला लागली त्याचा आलेख आपण काढला पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला किती शैक्षणिक प्रगती आपल्या घराण्याने मागे गेली भूतकाळामध्ये आणि किती पुढे करणार आहे ते कळायला मदत होते. चला तर मग इथेच थांबूयात. आजचा विषय एवढाच होता की थोडक्यामध्ये घराण्याच्या इतिहासाबद्दल माहिती द्यावी. जास्त मुद्दे सांगायचे नाहीत आपल्याला कारण व्हिडिओ मोठा होईल. नेहमीप्रमाणे जर आपण किमान तुला चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला महत्त्वाच्या विषयांची माहिती मिळू शकेल. आपल्या चॅनेलला आपण कोणत्याही माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून, YouTube मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा अन्य काही मार्गाने मदत करू शकत असेल तर अवश्य करा, कारण हे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला स्पॉन्सरशिपची गरज लागत असते. अशाच प्रकारे महाराष्ट्राचा इतिहास समजून घेण्यासाठी चिकित्सक विवेचन, तर्कशुद्ध मूल्यमापन आणि वस्तुनिष्ठ आपण म्हणतो ते अभ्यास करण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह YouTube चॅनेल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.